नमस्कार. मैत्री मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत. अर्णव हा ईश्वरीला वाचवतो. खाली ईश्वरी झोक जाऊन पडणार त्याच वेळेला अर्णव तिचा हात धरतो, तिला खेचतो आणि ते दोघेही खाली पडतात. अंजली आणि घरातले सगळेजण खूप घाबरतात. हे काय झालं, दोघंजणं खाली कशी पडले? तर ईश्वरी कडेला उभी होती, ती पडली असती म्हणून अर्णव म्हणतो की मी तिला हाताला धरून खेचलं तर ती खाली पडली. आणि सगळेजण आता त्यांना लागले का विचारू लागतात. सगळेजण बरे आहेत का म्हणून चौकशी करू लागतात. इथे ईश्वरी तिचं काही अल्लडपणा सोडत नाही. अर्णवच्या कानात ती हळूच कुजबुजते. मी पडले असते तर तुमची झंझटच गेली असती, डोक्याचा तापच कमी झाला असता, कशाला मला वाचवलं? तर तो तिची काळजी करतो हे ती त्याला मुद्दाम आठवण करून सांगते. तो तिला ढकलतो आणि बाजूला होतो. तितक्यात त्याच्या हातातला धागा हा जोरात खेचला जातो. पतंग हवेत असते. तो खेचल्या गेल्याने त्याचा बोट कापतं. इथे अंजली सगळेजण काळजी करतात. तितक्यातच ईश्वरी स्वतःच्या हाताने त्याचं बोट तोंडात धरते आणि रक्त थांबवण्याचा प्रयत्न करते. सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात. सगळ्यांना खरंच त्यांची प्रेम कहाणी पाहून खूप छान वाटत असतं. आता मामा म्हणू लागतात, बस झालं हे सगळं पतंग उडवणं, चला बरं सगळ्यांनी आपण खाली जाऊन बोलूया. आणि मग सगळेजण खाली जायला निघतात. पतंगचा जो काही खेळ आहे तो तिथेच संपवला जातो. आणि ईश्वरीला खाली बसलेली असते, तिला हात देऊ करतो अर्णव, तिला उठवतो आणि तोही मग खाली निघून जातो. इथे मामी निघालेली असते तर ईश्वरी त्या मामीला थांबवते आणि मामीला सांगू लागते, पाहिलं ना सरांना माझी किती काळजी आहे, तर सर माझ्यावर खरंच प्रेम करता हे तुम्हाला आता कळलं ना? ती जोरात तिच्याशी भांडू लागते. हे जे तुझी नाटकं आहे ना माझ्यासमोर करू नको. तू मुद्दाम असं केलं आणि मुद्दाम स्वतः पडण्याचं नाटक करून अर्णवला वाचवायला मजबूर केलं. तर ईश्वरी म्हणते, हे जे तुम्ही काही समजतात ना ते तसं काही नाही. खरंच माझ्यावर ते प्रेम करतात. माझ्या काळजीपोटीच त्यांनी माझा जीव वाचवला, हे तुम्हीही आता लक्षात ठेवा. असं म्हणून ती खाली निघून जाते. वल्लवीचा संताप होतो. ही मुलगी माझ्या नाकावर टिचून मला सगळे माझे जे काही डाव आहे ते उलटवत आहे. इथे अर्णव खोलीत जातो. स्वतःच्या बोटाला स्वतःच ड्रेसिंग करून पट्टी बांधण्याचा प्रयत्न करू लागतो. तर ईश्वरी तिथे जाते आणि त्यांना मी मदत करते म्हणू लागते. तर तो हात खेचून घेतो की तुझी गरज नाही मला. मग ती म्हणू लागते, किती हा हट्टीपणा, स्वतःला काही बँडेज बांधता येणार आहे का, बघू बरं. असं म्हणत ती पट्टी त्याच्या बोटाला गुंडळू लागते आणि तो तिला सॉरी म्हणतो. तर ती म्हणते का? तर तो म्हणतो, इतक्या दिवसापासून मी तुझ्यावर रागवलेला आहे, तुझा राग करतो, तुझ्यावरती संताप व्यक्त करतो, तरीही तू माझ्याशी प्रेमाने वागते. तर ती म्हणते, तुम्ही मला सॉरी म्हणू नका आणि मीही तुम्हाला थँक्यू म्हणणार नाही, तुम्ही माझा जीव वाचवला. आपल्यात मैत्री आहे ना, मैत्रीच्या नात्यात सॉरी आणि थँक्यूला जागाच नसते, माहिती आहे ना? आणि तुम्हाला खरंच माझी काळजी आहे म्हणून तर तुम्ही मला कडेवरनं पडण्यापासून वाचवलं, हे मला माहिती आहे. तर तो म्हणतो, तसं काही नाही. तर तो उठून उभा राहतो तिच्याकडे पाठ करून. तर ईश्वरी त्याला सांगते, कुठल्याही नात्याला दोन टोक असतात, जसं की आपल्या नात्यालाही आहे. एक टोक तुमच्या हातात आणि एक टोक माझ्या हातात. आपल्या दोघांच्या हातात आहे नातं कसं टिकवायचं. आता अर्णव मागे वळून पाहतो, ईश्वरीच्या जवळ जातो आणि टेबलावरची कात्री उचलतो आणि त्या कात्रीने ते टोक कापून तिला सांगतो की जे काही टोक आहे, जे काही नातं आहे ते नकोसं असतं ना त्यावेळेला ते असंच कापून संपवलंही जातं. असं म्हणून तो निघून जातो. ईश्वरीला वाईट वाटतं पण ती म्हणते, एक ना एक दिवस सर तुम्ही कबूलच कराल की तुम्ही माझ्यावर प्रेम करतात. आपलं नातं देवाने बनवलेली जोडी आहे. इथे ईश्वरीला विश्वास आहे की ती एक ना एक दिवस अर्णवचं मन नक्की जिंकून घेईल. पतंग उडवून रात्र झाली. रात्रीचा अंधारात सोडवण्यासाठी इथे आकाश नम्रताला घेऊन येतो. तर क्लाउड किचनवरती ते डायरेक्ट जातात. तरी ईश्वरीची आई त्यांना विचारू लागते की एवढा वेळ का लागला? तर ती म्हणते, अगं पतंग उडवण्यात वेळ लागला आणि उशीर झाला म्हणून आकाश मला सोडवायला आले. तिला हे वारंवार सोडवायला येणं, दोघांचं भेटणं खरं तर खटकत आहे. ती ना आकाशशी नीटशी बोलतही नाही. आकाश म्हणतो, चल मी निघतो आता, घरी जायला उशीर होईल. तर तो निघून जातो. इथे ना नम्रताला जरा खटकते. ती आईला थांबवते आणि विचारते, आई तू ना आकाशसोबत जरा वाईटच बोलली, म्हणजे असं वेगळंच बोलली. नेहमीसारखं तू त्यांच्याशी कौतुकाने बोललीच नाही. तुझ्या मनात नक्की काय चाललं आहे? ईश्वरीच्या घरच्यांशी तू कधी काय असं केलं नाही. हल्ली तू त्यांचा रागराग करायला लागली, त्यांना टाळायला लागली, हे मला दिसते. पण याचं कारण मला काही कळेना. आधी तू बोलली होती विचारू नको, पण मला वारंवार तोच प्रश्न पडतोय, म्हणून सांग मला काय कारण आहे तू सारखी त्यांना टाळत असते.
ईश्वरीची आई तिला सांगू लागते की मला ना या प्रश्नांची उत्तर देऊन देऊन कंटाळा आला आहे. मी थोडा दिवस तुला सांगते ना, त्यांना भेटू नको, त्यांच्याशी जास्त घरोबा पण करू नको. तर नम्रता म्हणते असं कसं होईल, ईश्वरीचं घर आहे, ईश्वरीच्या घरची लोक आहे. तर तिच्यावर नम्रतावर इथे तिची आई चिडते आणि सांगते जितकं सांगितलं आणि तितकं कर. इथून पुढे तू क्लाउड किचनवर यायचं नाही. लोक तुमच्या दोघांबद्दल चर्चा करू लागले, हे मला काही सहन होत नाही. तुमच्या नात्याला तुम्ही मैत्रीचं नाव दुसऱ्यांना सांगाल ते त्यांना मान्य नाही. मी तर समजून घेऊ शकते, पण जग तुला समजून घेणार नाही. क्लाउड किचनवर येण्यापासून आता बंदी घातली आहे ईश्वरीच्या आईने नम्रताला. सकाळी सगळेजण बाहेर गेलेले असतात आणि अर्णव घरात अनिताताई मला नाश्ता द्या म्हणून जोरजोरात ओरडत असतो. ईश्वरी त्याच्यासमोर स्वतःचा नाश्ता घेऊन जाते आणि सांगते घरामध्ये कोणी नाही, अनिताताई बाजारात गेली आहे, आता तुम्हाला नाश्ता कोण देईल, आता मी तर देऊ शकते पण तुम्ही खाऊ शकणार नाही, हो की नाही. आणि मग त्याच्यासमोर हेल्दी ज्यूस बनवला मी माझ्यासाठी बीटचा, तर तू पिते हं. पण अरे मी विसरलेच त्याच्यात चाट मसाला घालायचा, म्हणून तो चाट मसाला आणण्यासाठी ईश्वरी किचनमध्ये जाऊ लागते. अर्णवला जाणवतं की आता घरात कोणी नाही, तर त्याला नाश्ता काहीही भेटणार नाही आणि ईश्वरीच्या हाताने खायचं नाही असं त्याने ठरवलं आहे. मग काय करावं म्हणून तो तिथे बसलेला असतो. ईश्वरी त्याला स्वतःचं बीटरूट दाखवत असते किती हेल्दी असतं, पण यांना याच्यात चाट मसाला घातला की जास्त हेल्दी लागेल, तर मी घेऊन येते असं म्हणत किचनमध्ये ती गेलेली असते. अर्णव एक क्षणासाठी आता विचार करू लागतो, ईश्वरीचा रागराग करायला स्वतःला तो थांबवू शकतो का. खरं तर ती किचनमध्ये गेल्यानंतर इथे अर्णव उठून निघालेला असतो ऑफिसला जायला, पण तो पुन्हा मागे वळून पाहतो. बीटरूट हेल्दीच असतं, तर त्याचा ज्यूस आपण प्यायलाच हवा. ईश्वरीला आपण नाही म्हणतो दरवेळेला, ती देऊ करते, पण आता ती देत नाही आहे, तर तो स्वतःच ते ग्लास उचलतो. ईश्वरी काण्या नजरेने किचनमधनं त्याच्याकडे पाहत असते, तर तो ते ज्यूस पिऊन टाकतो. ईश्वरीला आनंद होतो. ईश्वरीने फ्रूट कापलेले असतात ते घेऊन त्याच्यासमोर येते आणि ती त्याला स्वतःच्या हाताने भरवू लागते. तर तो म्हणतो हे काय, नको आहे मला. तर ती म्हणते थँक्यू, तुम्ही मी केलेला बीटचा ज्यूस पिला, खरं तर हा तुमच्यासाठीच होता, पण तुम्ही मी दिल्यावर घेतला नसता, ॲटिट्यूड दाखवला असता म्हणून मी दिला नाही, पण आता तुम्ही पिलाय ना, मी माझ्या हाताने कापलेली फळंही तुम्ही आता खायला हवी. तर ती खाऊ घालत असते, जबरदस्ती त्याला भरवत असते. अर्णव नाही म्हणत असतो, तर ती म्हणते घरात कोणी नाही, आता मीच तुम्हाला भरवते, थांबा. तर तितक्यात पाठीमागनं आकाश येतो. आकाशला पाहून ती लाजते आणि इथे आकाश सांगू लागतो मी लवकर आलो कारण मला बँकेतनं फोन आला आहे, तुझ्या नावाने कोणीतरी चेकबुकच्या नावाने कोणतरी पैसे काढते, तर तू इतका मोठी अमाऊंट कोणाला दिली आहे का चेकवर लिहून. अर्णव म्हणतो नाही बाबा, मी तर कुणाला असं काही दिलेलं नाही. तर त्याचं चेकबुक तो बघायला जातो, त्याच्या रूममध्ये ड्रॉवरमध्ये सगळीकडे तो शोधू लागतो. घरभर त्यांनी ते चेकबुक शोधलं. सात्विक फॅशनचं जे काही चेकबुक आहे ते हरवलं आहे हे लक्षात येतं अर्णवच्या. आणि ईश्वरी म्हणते मीही पाहिलेलं नाही, खरंच नाही पाहिलेलं. मग आता काय करायचं, तर बँकेत फोन करून मॅनेजरला अर्णव सांगू लागतो की माझं सात्विक फॅशनचं जे चेकबुक आहे ते हरवलेलं आहे, तर माझ्या नावाने कोणीही पैसे काढायला आलं तर त्यांना कुठल्याही प्रकारची अमाऊंट देऊ नका. इथेच आता माझं अकाउंट जे आहे ते ब्लॉक करा. ही माहिती त्याने सगळी सांगितल्यानंतर बँकेतही ते सावध होतात. ठीक आहे, तुम्ही जसं सांगतात ना तसंच आम्ही करू, कुणालाही पैसे द्यायचे नाही असं तेही म्हणतात. पण आता राकेशने पाठवलेला माणूस बँकेत पोचलेला आहे. इथे अर्णव ईश्वरीला म्हणतो की मी बँकेत पटकन जाऊन येतो आणि ऑफिसमध्ये पण चेक करून येतो आधी की माझा चेकबुक तिकडे आहे का. बँकेत एक माणूस पोहोचलेला आहे राकेशने सांगितल्याप्रमाणे पैसे घेण्यासाठी. 50 लाखाचा चेक त्याने टेबलवर ठेवला आहे. एवढी मोठी अमाऊंट कोणी चेकनी काढायला येत नाही. हा व्यक्ती आला आहे, तर त्याला बसवण्यात येतं आणि जो काही मॅनेजर कडे तो बँकेतला माणूस जातो आणि सांगतो की 50 लाखाचा चेक एक व्यक्ती अर्णव सरांच्या नावाने घेऊन आला आहे, तर काय करायचं. तर इथे बँकेत आधीच फोन आलेला असतो की कोणी चेकबुक घेऊन आलं तर चेक घेऊन आल्यावर पैसे द्यायचे नाही. याचाच अर्थ तो माणूस चोर आहे, कारण त्यांनी सांगितलं की चेकबुक गायब झाले म्हणजे चेकबुक चोरीला गेलं आणि ह्याच व्यक्तीने चोरला असेल हे मॅनेजरच्या लक्षात येतं. मॅनेजर त्यांना सांगतो की त्या व्यक्तीला बसवून ठेवा, आपण अर्णव सरांना बोलवून घेऊ. ते लागोलाग लगेच फोन करून अर्णवला ही माहिती सांगतात. अर्णवला ती कळल्यानंतर ईश्वरीला तो सांगतो आणि ईश्वरी म्हणते मला डाऊट आहे, हे काम राकेशचंच आहे. आता राकेशनेच हे केलेलं असेल हे अर्णवलाही माहितीच आहे, पण तो म्हणतो मी बँकेत जाऊन येतो. इकडे घरी ईश्वरी एकटी असते. ती ना अंजलीच्या खोलीत जाते, त्यांची झडती घेऊ लागते. तिला डाऊट होता की राकेश चोरू शकतो. तर राकेशच्या कपड्यांच्या घडीमध्ये तिला अर्णवचं चेकबुक दिसतं
मग ती ते चेकबुक उचलते, अर्णवला फोन करून कळवते की चेकबुक मिळाले. पण मागे ज्या वेळेला ती वळून पाहते तर तिच्या मागे राकेश येऊन उभा असतो. घरात कोणी नाही, फक्त ईश्वरी. आणि राकेश घरात आला आहे, तेही रूमच्या दारात उभा आहे. ईश्वरी घाबरते, त्याला विचारू लागते, जाब हा चेकबुक तुझ्याकडे कसा? तर तो म्हणतो, तुला काय करायचं आहे, चेकबुक माझा आहे, मला परत कर. तर ईश्वरी इथे त्याला तो चेकबुक देण्यास नकार देते. तर ईश्वरीची सोबत त्याची झटापट सुरू होते. चेकबुक दे, ती देत नाही. पाहिल्यानंतर तो ती खेचू लागतो, तर ते खेचू नाही म्हणून ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू लागते. दोघांची झटापट चालू होते. जोरजोरात ईश्वरी ओरडू लागते आणि स्वतःचा जीव पण वाचवण्याचा प्रयत्न करू लागते. ते इथे राकेशनं ती ढकलून देते आणि रूमच्या बाहेर पळ काढते. आता पळ काढल्यानंतर तो तिच्या मागे जातो आणि एक घटना तिथे घडलेली आहे. अर्णव अर्ध्या रस्त्यातनं वापस होतो, त्याला आठवतो ईश्वरी घरी आहे. तो जेव्हा घरी येऊन पाहतो, त्याच्यासमोर जे दृश्य आहे ते काय आहे, भयंकर असं दृश्य पाहिल्यानंतर अर्णवला शॉक बसलेला असतो. चला तर मग पुढे आपण भेटूया पुढील भागात काय होणार पाहण्यासाठी.